नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. जागेवर येऊन सर्व जातीच्या कोंबड्या पिल्ले विकत घेणार. आता कसं काय तर बघा, बरेच माझे शेतकरी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत की ज्यांना या ठिकाणी जे लोक कुक्कुटपालन करतात, कोंबडी पालन करतात, 10 कोंबड्या असेल, 50 कोंबड्या असेल, 1000 500 कोंबड्या असेल, खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणावर ते कोंबडी पालन किंवा कुक्कुटपालन करतात. पण या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न जो निर्माण होतो तो होतो खाद्याचा. आता खाद्याचा जर आपण प्रश्न या ठिकाणी मिटवला तर त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि मोठा ह्या ठिकाणी प्रश्न येतो, तो म्हणजे पक्षी विकायचे कुठं. विकायचे तर 1-2 पक्षी करता करता या ठिकाणी भरपूर पक्षी विकणं खूप अवघड असतं. सोबतच त्यांना योग्य किंमत, योग्य दर, योग्य भाव भेटणं हे देखील खूप अवघड असतं. आता बरेच व्यापारी या ठिकाणी जागेवरती येऊन पक्षी घेऊन पण जातात, पण त्या ठिकाणी त्यांचा रेट जो आहे त्या ठिकाणी खूप कमी भेटला जातो. म्हणजे या ठिकाणी जर आपण खाद्याचा खर्च वजा केला तर त्यातून आपल्याला जो शिल्लक रक्कम उरते ती या ठिकाणी खूप कमी असते. त्यामुळे काय होतो की जो आपल्याला ठराविक प्रॉफिट असतो किंवा जो आपल्याला मिळणारा फायदा असतो तो कुठंतरी कमी होताना दिसतो. म्हणजे जर आपण थोडक्यात बघायला गेलात तर आजच्या काळात जर आपण खाद्य आणलं किंवा लेअर फीड असेल किंवा या ठिकाणी विकतचं फॅक्टरी फीड असेल, जर त्याचा रेट काढला किंवा त्याचा भाव काढला तर सरासरी आपल्याला 33-34च्या आसपास या ठिकाणी बघायला भेटतो. त्यानंतर बरेच लोक काय करतात की मार्केट वेस्ट, हॉटेल वेस्टवरती पण चालवतात. पण साहजिक आहे, ते जर तुम्हाला तुमच्या फार्मपर्यंत आणायचं असेल तर त्याला देखील तुमच्या गाडीचा डिझेल, पेट्रोलचा खर्च तुम्हाला लागत असतो. सोबतच जर तुम्ही 500-1000 पक्षी पाळत असता किंवा जर तुम्ही 50-100 पक्षी पाळत असता तर त्यामध्ये तरी तुमचं काय या ठिकाणी टाईम असेल, तुमचा खाद्य खर्च असेल किंवा या ठिकाणी मरतूक असेल. आता बघा, मरतूकचा विषय निघाला म्हणजे काय, त्या ठिकाणी किती जरी नाही म्हणलं तर थोडे काय ना पक्षी या ठिकाणी कोणत्या आजारामुळे असेल किंवा काही कारणास्तव असेल या ठिकाणी मरण पावतात. वेळेवर लसीकरण झालं नाही किंवा एखादा रोग आला तर अशामुळं आपले बरेच पक्षी या ठिकाणी मेले जातात. सोबतच आपली जी कोंबडी आहे तिने पिल्लं काढल्यानंतर काही पिल्लं जन्माला येण्या अगोदर मरतात, तर काही पिल्लं जन्माला आल्यानंतर काही दिवसात या ठिकाणी मरतात. तर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती मृत्यू पण होते. त्याचप्रमाणे खाद्याचा खर्च पण येतो आणि सोबतच या ठिकाणी प्रॉपर असं नियोजन नसल्यामुळे किंवा प्रॉपर असं मार्केट अवेलेबल नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा किंवा कुक्कुटपालन करणाऱ्यांचा या ठिकाणी नुकसान होतो. जर त्यांना पण या ठिकाणी बघा, जर त्यांना योग्य भाव, ठराविक भाव आणि रोख पैसे देणारा व्यापारी भेटला, सोबतच जागेवरती येऊन पिल्लं विकत घेणारा व्यापारी भेटला तर या ठिकाणी त्यांना जो फायदा आहे या ठिकाणी वाढताना दिसेल आणि जो तुमचा लॉस आहे किंवा जो नुकसान आहे या ठिकाणी कुठेतरी कमी होताना आपल्याला नक्कीच दिसेल. आता बघा, या ठिकाणी आपण जो पक्षी घेणार आहे तर तो कोणत्या जातीचा घेणार आहे हा बऱ्याच लोकांना शंका असेल की प्युअर गावरान घेणार का, क्रॉस घेणार का, बॉयलर घेणार. तर बघा, आता या ठिकाणी तुमच्याकडे जर कावेरी असेल किंवा तुमच्याकडे डीपी क्रॉस असेल, सोनाली असेल, कडकनाथ असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमच्याकडे RIR असेल किंवा प्युअर गावरान कोंबडी असेल, म्हणजे गावठी कोंबड्याच्या जितक्या पण जाती असेल, ज्याप्रमाणे ब्लॅक ॲस्ट्रॉप असेल, सोनाली असेल, म्हणजे जितक्या पण तुमच्याकडं गावठी कोंबड्याच्या कोणती पण जात असू द्या, कोणती पण जात असू द्या गावठी कोंबडीची, तुमचा पक्षी मोठा असो किंवा तुमचा पक्षी 1 महिन्याचा असो. आता भरपूर लोकांनी बघितलं असेल की महिन्याचे पिल्लू 180 रुपये. मग या ठिकाणी लहान पिल्ले तुम्ही घेणार नाही का? बरोबर, या ठिकाणी बघा, लहान पिल्ले पण आम्ही घेऊ, पण या ठिकाणी पिल्लाचं वय जे आहे या ठिकाणी कमीत कमी 7-8 दिवसाच्या पुढचं पिल्लू पाहिजे. कारण की काय होतं, जर लांबचा फार्म जर खूप लांब असेल तर तिथून या ठिकाणी कस्टमरपर्यंत नेईपर्यंत या ठिकाणी तो पिल्लू जगलं पाहिजे. त्यामुळे जे पिल्लू आहे हे 1-2 दिवसाचं पिल्लू आम्ही अजिबात घेत नाही. या ठिकाणी पिल्लू 7-8 दिवसांचं तरी कमीत कमी पाहिजे. मोठं पिल्लू 1 महिन्याच्या आसपास पाहिजे, पुढे गेलं तरी चालेल किंवा 5-10 दिवस कमी असेल तरी चालेल. त्याचप्रमाणे मोठा पक्षी
आता मोठा पक्षी म्हणजे कोणता, डायरेक्ट अंड्यावरचा की या ठिकाणी फक्त मोठा पक्षी? तर या ठिकाणी मोठा पक्षी म्हणजे जर प्युअर गावरान असेल तर या ठिकाणी तो कमीत कमी 4 महिन्याच्या पुढचा तरी असला पाहिजे. त्याचप्रमाणे जर क्रॉस ब्रीड असेल तर तो साहजिक 1 किलोच्या पुढं जरी असला तरी या ठिकाणी काही हरकत नाही. कारण की क्रॉस ब्रीड जे असते त्यांना या ठिकाणी वाढायसाठी खूप कमी कालावधी द्यावा लागतो, त्यामुळे तो पक्षी लवकर मोठा होऊन जातो. बरोबर. आता जर आपण या ठिकाणी बघाल तर या ठिकाणी जो रेट आहे किंवा जो भाव आहे तो किती भेटेल, तो बघा साहजिक आहे जे तुमचे मोठे पक्षी असेल म्हणजे जी तुमची कोंबडी असेल तिचा रेट तुम्हाला 400च्या आसपास भेटून जाईल. आणि जो तुमचा कोंबडा असेल तो तुमचा कोंबडा या ठिकाणी साहजिक आहे, कोंबडा जर तुमचा चांगला असेल तर या ठिकाणी तुम्हाला 500-600 रुपयापर्यंत रेट भेटू शकतो. सोबतच या ठिकाणी महिन्याचं जे पिल्लू आहे ते तुम्हाला 180 रुपयापर्यंत त्याचा रेट भेटून जाईल. पण तुम्हाला काही गोष्टींचं या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. जर तुम्ही आम्हाला कावेरी सांगून कोंबडी विकत असाल किंवा कोंबडा विकत असाल किंवा पिल्ले विकत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जे तुमची कोंबडी आहे, पिल्ला आहे किंवा कोंबडा आहे तो कावेरीचाच असला पाहिजे. तर तुम्ही या ठिकाणी मिक्स पिल्ला आम्हाला देऊ नका. जर मिक्स पण असेल तर आम्हाला सांगून द्या की हा डीपी क्रॉस आहे, हा कावेरी आहे, हा कडकनाथ आहे. बरोबर. कारण की जेव्हा आमचा ड्रायव्हर येईल किंवा जेव्हा आमची गाडी येईल, जर तो ड्रायव्हर असेल तर त्या ठिकाणी तो ड्रायव्हर डायरेक्ट आपलं फोनवरती जसं कॉन्टॅक्ट होणार त्या ड्रायव्हरकडे आम्ही पैसे देणार, तो ड्रायव्हर येणार तुमच्या फार्मवरती, तुमचे पिल्ला असेल काही पक्षी असेल ते गाडीत टाकणार, तुम्हाला रोख पैसे देणार आणि डायरेक्ट निघून येणार. पण या ठिकाणी फार्मवर आल्यानंतर जर आम्हाला कळालं की वेगळ्या प्रकारची जात निघाली तर आमचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. किंवा जी आम्ही समोरून ऑर्डर घेतो आहे पिल्लं विकायची तर त्यावेळेस आम्हाला या ठिकाणी समस्या येईल. त्यामुळे तुम्ही काय करा, कोणतीही जात असू द्या, क्रॉस गावरान असू द्या, डीपी क्रॉस असू द्या, सोनाली असू द्या, कडकनाथ असू द्या, कोणती पण असू द्या, या ठिकाणी तुमच्या सर्व पक्षी घेतले जातील. सोबतच या ठिकाणी तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर ठराविक पक्षी देत असाल तर त्याचं पण आपण नियोजन करू शकतो. पण त्याआधी तुम्ही आम्हाला प्लॅनिंग करण्याअगोदर आम्हाला तशी आधी सूचना द्यावी. आणि महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे किती पक्षी आहेत, तुमच्याकडे सध्याच्या लेवलला किती पक्षी विकायला आहेत, कोणत्या जातीचे आहेत. एक कमेंट मला असे करा की तुमच्याकडे किती पक्षी आहेत विकायला. बरोबर आहे. पुन्हा ऐका, पहिली आता लगेच मला कमेंट करा. एक कमेंट अशी करा की तुमच्याकडं कोणत्या जातीचे पिल्ले आहेत विकायला. बरोबर, ती कमेंट करा. दुसरी कमेंट अशी करा की किती पिल्ले आहेत का कोंबडी आहेत का कोंबड्या आहेत, तर ती दुसऱ्या कमेंटमध्ये मला सविस्तर दुसऱ्या कमेंटमध्ये सांगा. तिसरी कमेंट अशी करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात तुमचा फार्म आहे, काय करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात तुमचा फार्म आहे अशी तिसरी कमेंट करा. अशा 3 वेगवेगळ्या कमेंट आल्या पाहिजे. कारण की एकत्र कमेंट आलं काय होतं की एक प्रॉपर या ठिकाणी आम्ही जेव्हा सिस्टममध्ये बघतो तो प्रॉपर आम्हाला या ठिकाणी समजत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्याकडं पिल्लं किती आहेत विकायला, पिल्लं आहेत, कोंबडा आहे का कोंबडी आहे ते टाका. दुसऱ्या कमेंटमध्ये कोणत्या जातीचे ते टाका आणि तिसऱ्या कमेंटमध्ये तुमचा जिल्हा टाका. म्हणजे यावरून काय होईल की आमची गाडी ऑल महाराष्ट्र फिरत असते, आमची गाडी जेव्हा तुमच्या जिल्ह्यात येईल त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला एकदा कॉल करू किंवा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. त्यावरून जर तुम्हाला पिल्ले विकायचे असेल तर या ठिकाणी आमची गाडी तिथून पिल्ले पिकअप करून घेईल. आता बघा, भरपूर लोक बोलतील की मला उद्याच्या उद्या मला किंवा लगेच मला पिल्ले विकायचे, तर तसं नाही. तुम्ही जर सांगितलं आम्हाला तर या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4-5 दिवसातून एकदा गाडी येतच असते. तर या ठिकाणी 4-5 दिवस किंवा 7-8 दिवस पुढं मागं कालावधी होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला थोडासा धीर पण धरावा लागेल. आणि पैशाचं काहीच टेन्शन नाही आहे. कारण की बरेच लोक बोलतील की चांगला भाव पण भेटतो आहे, पण या ठिकाणी पैसे भेटतात की नाही याची भरपूर लोकांना मोठी चिंता असते. पण बघा मित्रांनो, या ठिकाणी आमची गाडी ज्या ठिकाणी तुमच्याजवळ येईल, तुमच्या गावात येईल, तुमच्या फार्मवरती येईल, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पिल्लं असेल किंवा पक्षी असेल, तुम्ही या ठिकाणी तुमचं जे वजन असेल किंवा नगावरती असेल त्या ठिकाणी तेव्हा भाव लावून तुम्हाला काय पैसे होईल तो गाडीत टाकण्या अगोदर तुमच्या हातामध्ये रोख पैसे भेटतील. पेमेंट सुविधा चेकद्वारे पण होईल, रोख पण होईल आणि ऑनलाईन UPI सुद्धा केली जाईल. सोबतच या ठिकाणी तुम्ही पिल्ले जेव्हा पण देत असाल
तेव्हा त्याची दक्षता घ्यायची आहे की तुमच्या कोणत्या पिल्लाला आजार आहे का, किंवा रोगराई आहे का, किंवा काही त्याला त्रास होतो आहे का. कारण की काय होतं की बऱ्याच वेळा आम्ही पिल्लं घेतो, पक्षी घेतो, पण ते लोक आम्हाला सांगत नाही की याला कोणता आजार आहे, किंवा जास्त संख्येत पक्षी घेताना आमच्या पण लवकर लक्षात येत नाही. आणि त्यामुळं काय होतं की आमच्या फार्मवरच्या इतर पक्ष्यांना देखील त्या रोगाची लागण होते, किंवा त्याचा आजार या ठिकाणी लवकर बाकीच्या पक्ष्यांमध्ये देखील बघायला भेटतो. त्यामुळे जर तुमच्या एखाद्या पक्षाला रोग झाला असेल किंवा काही आजार असेल, तर काय करायचं आहे, आधीच तो पक्षी तुम्ही आम्हाला सांगून या ठिकाणी वेगळा द्या. कारण की काय होईल, कारण की आपण त्या पक्षाला वेगळ्या पिंजऱ्यात टाकू, म्हणजे काय होईल की त्याची लागण इतर पक्ष्यांना अजिबात होणार नाही, आणि आमचं पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होताना वाचेल, आणि तुमचा देखील या ठिकाणी विश्वास, म्हणजे तुमच्यावर देखील आमचा विश्वास कायमस्वरूपी राहील. म्हणजे आम्ही जेव्हा पण पुढच्या वेळेस पक्षी तुमच्याकडून घ्यायला येऊ, त्यावेळेस आम्ही बिनधास्त येऊ आणि या ठिकाणी तुमच्या भरोशावर येऊ. त्यामुळे देताना कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी फसवणूक करायची नाही आहे. कारण की ज्याप्रमाणे तुम्हाला 4 पैसे कमवायची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे आम्हाला देखील पुढे जाऊन 4 पैसे कमवायचे असतात. आणि सोबतच आम्ही जो प्रॉफिट कमवतो आहे तो अगदी नाच्या बरोबर आहे, म्हणजे खूप कमीत कमी प्रॉफिट आम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. कारण की तुम्हाला पण माहिती आहे, इतक्या कमी क्वांटिटीवर कमी क्वांटिटीवर जास्त भाव आम्ही जर देत असेल, तर तुम्हाला पण माहिती आहे की किती कमी मार्जिन आम्हाला भेटत असेल. त्यामुळे आमचा पण तुम्ही विचार केला पाहिजे. आणि सोबतच या ठिकाणी तुम्ही त्या 3 कमेंट आहेत, तर त्या 3 कमेंट तुम्ही लगेच नक्की करा. आणि बघा, या ठिकाणी खूप मेहनतीने आम्ही असा वेळात वेळ काढून शेतकरी मित्रांसाठी, मैत्रिणींसाठी किंवा शेतकरी बंधूंसाठी आपण असा व्हिडिओ बनवत असतो. तर या ठिकाणी बघा, लाईक करायला तर पैसे लागत नाही, पण बरेच लोक तरी देखील लाईक करत नाही. असं का करतात मला अजून पण कळत नाही. पण या ठिकाणी लाईक जर तुम्ही करत असाल, त्या ठिकाणी माझा देखील फायदा होतो, आणि तुम्हाला पण या ठिकाणी काही जास्त त्याला मेहनत लागत नाही, पैसे लागत नाही. तर प्लीज लाईक करा. आणि बघा, असेच व्हिडिओ आपण या ठिकाणी नेहमी आणत असतो. सोबतच या ठिकाणी आपण येणाऱ्या काळात देखील असे सर्व प्रकारचा फ्रीमध्ये कोर्स असेल, किंवा तुम्हाला पूर्ण मॅनेजमेंट असेल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि सोबतच बघा, आता भरपूर लोक काय म्हणत असतील की या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा. तर बघा, मी मागच्या वेळेस इमानदारीने तुम्हाला नंबर दिला होता, पण बऱ्याच लोकांनी काय केलं की त्यामध्ये विनाकारण, म्हणजे जर 100 कॉल येत असतील तर त्यामध्ये 1-2 जणांनीच या ठिकाणी पिल्लं विकली होती. बाकीच्या जणांनी फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि या ठिकाणी सारखे फोन करून डिस्टर्ब केला. आता जर माझा पर्सनल नंबर असता तर एक वेळेस मी दिला पण असता, पण हा जो नंबर आहे तो या ठिकाणी ड्रायव्हरचा आहे, त्यासोबतच आमच्या स्टाफचा आहे. तो या ठिकाणी दिवसभर त्याला हजारो कॉल येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याला या ठिकाणी त्याची मॅनेजमेंट चुकून जाते. त्यामुळे या ठिकाणी मी सध्या तर नंबर देत नाही आहे. पण या ठिकाणी तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, ह्या ज्या तुम्ही 3 कमेंट तुम्हाला करायला लावले आहे, ज्या लोकांच्या 3 कमेंट असतील, जसं की पिल्लं किती आहेत ती एक कमेंट, कोणत्या जातीची पिल्ले आहेत ती एक कमेंट, आणि कोणत्या जिल्ह्यातून आहे ती एक कमेंट, अशा 3 कमेंट करायच्या आहे. आणि सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे, तर तेव्हाच तुम्हाला आम्ही या ठिकाणी रिप्लाय देऊ. कारण की या ठिकाणी रिप्लाय द्यायला थोडाफार वेळ लागू शकतो, पण तरी देखील या ठिकाणी टाईम लागला तरी चालेल. पण आम्हाला एकदा तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट केला त्यानंतर तुम्हाला काही टेन्शन नाही. पण या ठिकाणी तुम्ही कमेंटच करा, कारण कमेंटद्वारे आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ, आणि त्यामार्फत आम्हाला बाकीचे सर्व डिटेल आम्ही तुमच्याद्वारे घेऊ. त्यामुळे काय करा, कमेंट करा. आणि भरपूर लोक काय करतात की कमेंटमध्ये नंबर टाकतात. तर आता कमेंटमध्ये नंबर टाकल्याने काय होतं की ते लोक त्यांची कमेंट, त्यांचा नंबर जो आहे या ठिकाणी कमेंटमध्ये शेअर करतात. पण या ठिकाणी बघा, कमेंट हे असं सेक्शन आहे की ज्यामध्ये पुरी दुनिया तुमचा नंबर बघत असते, तुमची माहिती घेत असते. मग त्यामुळे काय होतं की माझ्या व्यतिरिक्त इतर लोकांपर्यंत तुमचा नंबर पोहोचतो आणि ते माझ्या नावाने तुम्हाला कॉल करू शकता. बरोबर आहे. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही कमेंट करायची आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय देईल. तेवढ्या झटक्यात तुम्ही मला नंबर शेअर करा किंवा मी तुम्हाला नंबर देऊन टाकेल. तुम्ही कमेंट करा आणि त्यानंतर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. पण सध्या तरी या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे काय असेल तर त्या
तशा कमेंट तुम्ही मला नक्की करा. आम्हाला जशी जशी क्वांटिटी लागेल किंवा जशी जशी गरज लागेल त्याप्रमाणे आम्ही तुमचे पिल्लं त्या ठिकाणी विकत घेतले जातील. तर या ठिकाणी तुम्ही कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. थँक्यू.